काल इथे सूट विचारलेला $80, $100, सॉरी $60, $80 आणि $100 अशा पद्धतीने होते. म्हणजे आता $60 $4000 रुपयाचा पूर्ण सूट, ज्याच्यामध्ये तुम्हाला ब्लेझर आणि पॅन्ट हे आहे इन्क्लूड आहे. फक्त त्याच्यामध्ये हे नाही आहे, शर्ट नाही आहे. शर्ट तुम्हाला घ्यावा लागेल. पण ब्लेझरची क्वालिटी पण चांगलं आहे, कॉटन आहे. फिटिंगला कशा पद्धतीने काही अशी सुद्धा टेलर आहेत की जे तुम्हाला एका दिवसात पूर्ण तुमच्या साईजचा सूट रेडी करून मिळेल, ज्याची कॉस्ट $100 असेल जर तुम्हाला प्रॉपर पाहिजे. नाहीतर असे हे करून पाहिजे असतील. एवढे प्लेसेस आहेत की जिथे म्हणजे असा कुठे हे नॉर्मल प्लेसेस दिसले नाही की जिथे कॅमेरा काढावं असं वाटत नाही. इतके व्हिडिओ निघू शकतात व्हिएतनाममध्ये. जबरदस्त डिझायनिंग, प्रॉपर विंटेज फील दिलं आहे. बघ हे लेदर बघ, आपल्या धारावीला जसं मटेरियल भेटतं ना तशा पद्धतीने. रेट ठीक आहे ऑफिससाठी कम्पेअर टू दुबई केलात तर ओल्ड दुबईमध्ये ज्या गोष्टी विकल्या जातात तर ज्याच्यामध्ये गोल्ड सूकमध्ये घेऊन जातात वरती गुपचूप, आणि मग ते रोलेक्सचा घड्याळ किंवा हे अमुक सर्व ह्या सगळ्या गोष्टी इथून गेलेल्या आहेत. नवीन कॅमेरा घेण्याचा वेळ आला आहे बहुतेक. मगापासून कमीत कमी 15 वेळा बंद पडला आहे आणि तो बरोबर 1 मिनटं पण कवर करत नाही. त्यामुळं कदाचित माझं वाक्य 10 वेळा डबल झालं असेल. सांगायचा प्रयत्न करतो आहे की ओल्ड सूकमध्ये दुबईला जे वस्तू मिळाल्या जातात त्या सगळ्या मोस्टली वस्तू इथून गेलेल्या आहेत. मग रोलेक्सचं घड्याळ पकडा, त्याच्यात गुची किंवा लुई वितांचे बॅग्स पकडा, ते ह्या सगळ्या गोष्टी इथून गेलेल्या आहेत. कारण चायनाला नेक्स्ट टू कॉम्पिटिटिव्ह बॉर्डर शेअरिंग आहे. तुम्ही लोक जे चायनामध्ये फॅक्टर रन करण्यासाठी काही प्रॉब्लेम म्हणा किंवा इतर होतं ते लोक इकडे आले आणि ह्यांनी इथून फॅक्टऱ्या सुरू करून विकायला लागले. फारच राग येतो आहे काय माहिती नाही. जर व्हिडिओ पुढे मागे किंवा डबलवाला बोलला असेल तर जरा बघून घ्या, कारण तो 1 मिनटं पण चालत नाही आहे व्हिडिओ, लगेच कट होऊन जातं. मेमरी कार्ड स्टोरेजमध्ये अजून 3 तासाच्या वरती स्टोरेज होऊ शकतं म्हणून दाखवतं, पण ते अजून का होत नाही आहे, कॅन्सल होतं आहे माहिती नाही. असं आता बघा हे आहेत ना, हे शर्ट तुम्हाला 150-200 रुपयापासून मिळतात. म्हणजे इकडचे 150 रुपये पकडून चला 50,000 रुपये. 50,000 रुपयाला तुम्हाला शर्ट इकडून मिळून जाते, टी शर्ट वगैरे. जर तुम्ही इकडे येत आहे होलसेलच्या रेटसाठी तर काय स्वतःला 30 किलो वजन तुम्ही घेऊन जाऊ शकता. जर आपली इंडियन एअरलाईन असेल, इंडिगो म्हणा किंवा काय त्याच्यामध्ये. कारण बाकीच्या प्रायव्हेट जे आहे एअर एशिया वगैरे ते तुम्हाला वजन तेवढं येत नाही, तर त्यामुळे ते सुद्धा गोष्टी तिकीट बुक करताना बघा. तर सॅम्पल पीस घेऊन जाऊन बिझनेस सुरू करू शकता. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल. बघा वेस्टर्न कल्चरचे सुद्धा ड्रेसेस आहेत बऱ्या प्रकारे. पुन्हा लेहंगा असं काहीतरी सुरू करू शकता. बघा काहीतरी 1% जरी तुम्हाला फायदा झाला व्हिडिओ बघून तरी ते सार्थक झाल्यासारखं होईल काम. नाही तर त्याचा काय उपयोग नाही आहे. दाखवायचा मुद्दा एवढाच आहे की ह्यांनी स्वतःला अक्षरशः झोकून दिलेलं आहे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. यांचा दिनक्रम आपल्यासारख्या जे काही आपले मित्र परिवारातले लोक असतात की उठल्यावरती जे काय त्यांचं काम करतात, त्याच्यानंतर पहिलं उठणंच लेट होतं, नंतर